सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। घरातील सगळेजण खूप आनंदामध्ये असतात। नेत्राच्या चेहऱ्यावर मात्र काळजी असते। तिला सतत जेव्हा विरोचक जिवंत होता तेव्हाचे क्षण आठवत असतात आणि ती अस्वस्थ होऊन मनाशी म्हणत असते की खरंच विरोचकाचा अंत झाला असेल ना, आणि जर त्याचा अंत झाला आहे तर मग मला ही काळजी कशाची वाटते, सतत असं का वाटते की काहीतरी राहून गेलंय। आणि तितक्यात इंद्राणीचं लक्ष तिच्याकडे जातं। ती नेत्राजवळ येत तिला विचारते की काय झालं, घरातील सगळेजण एवढे आनंदात आहे, तुझ्या चेहऱ्यावर ही काळजी का? आणि त्यावर नेत्रा म्हणते की आत्या खरंच विरोचकाचा अंत झाला असेल ना। आणि नेत्राचा हा प्रश्न ऐकून इंद्राणीलाच धक्का बसतो। ती म्हणते की नेत्रा, तू असा का विचार करते? विरोचकाचा अंत झाला आहे, देवी आईने बनवलेल्या अस्थि कट्यारीनेच त्याचा अंत झाला आहे, त्यामुळे आता तुझ्या मनात ही शंकासुद्धा आणू नको। त्यावर नेत्रा म्हणते की आत्या माहीत नाही का, मात्र मला सतत असं वाटत आहे की काहीतरी राहून गेलंय। आणि त्यावेळी इंद्राणी म्हणते की नेत्रा, तू खरंच काळजी करू नको, त्या विरोचकाचा अंत झाला आहे आणि तू स्वतःला सावर। जर घरच्यांनी तुला असं बघितलं ना तर ते घाबरतील। आणि त्यावर नेत्रा हो म्हणत्याने डोळे पुसते। तितक्यात फाल्गुनी, अद्वैत, तनू त्या ठिकाणी येतात आणि ते नेत्रा इंद्राणीला डान्स करण्यासाठी घेऊन जातात आणि मग त्यानंतर ते खूप एन्जॉय करतात आणि रात्री उशिरा घरी जातात। सगळेच जण खूप आनंदामध्ये असतात। मात्र घरात गेल्यानंतर त्यांना अचानक मोगऱ्याचा सुवास यायला सुरुवात होते। अचानक हा मोगऱ्याचा सुवास कुठून येत आहे हे त्यांना कळत नाही आणि मग त्यानंतर नेत्राला कोणाच्या तरी रडण्याचा सुद्धा आवाज येतो। ती सगळ्यांना शांत व्हायला सांगते आणि म्हणते की कोणीतरी रडत आहे, त्यामुळे सगळेच घाबरतात आणि मग ते सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी निघतात आणि मग त्यानंतर त्यांना जे काही दिसते ते बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। सगळेजण घाबरून एकमेकांकडे बघत असतात, कारण त्या ठिकाणी रुपाली आलेली असते आणि तीच रडत असते आणि रुपालीला जिवंत बघून तर नेत्रा आणि इंद्राणीच्या पायाखालची जमीनच सरकते। त्या दोघींनाही मोठा धक्का बसलेला असतो। त्यांना सतत आठवत असतं की आपण विरोचकाचा वध केला आहे, मग विरोचक इथे कसा? तर रुपाली रडतच शेखरकडे जाते। शेखर घाबरून मागे सरकतो तर रुपाली त्याचा हात हातात घेत म्हणते की शेखर, हे काय झालं? आई कधी गेल्या आणि मला कसं काही कळलं नाही? आणि तिचं हे बोलणं ऐकून घरातल्यांना तर आश्चर्य वाटतं। सगळेजण तिच्याकडे बघत असतात तर रुपाली रडत म्हणत असते की मी तर घरातच होते ना, मग आई गेल्या, मग मला कसं कळलं नाही? तुम्ही मला कोणी का सांगितलं नाही? आणि मग त्यानंतर शेखर काही बोलत नाही म्हटल्यावर ती अद्वैतकडे जाते। ती अद्वैतला विचारत असते की आधी तू तरी बोलणारे माझ्याशी, शेखर तर मला काही सांगत नाही आहे, निदान तू तरी सांग आईंसोबत काय झालं ते। पण तोही काही उत्तर देत नाही, तो रागातच रुपालीकडे बघत असतो। त्यामुळे मग ती केतकी फाल्गुनीकडे जाते, त्यासुद्धा तिच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि त्यामुळे रुपाली नेत्राकडे जाते। ती म्हणत असते की नेत्रा, सांग ना मला नेमकं काय झाले, तुम्ही कोणीच माझ्याशी बोलत का नाही, मला काही सांगत का नाही? आणि मग ती मोठमोठ्याने रडू लागते। सगळेच जण घाबरलेले असतात आणि मग रुपाली आजींच्या फोटोजवळ जाते आणि हात जोडून म्हणते की आई, असं कसं झालं? मी घरात असूनही मला कसं काही कळलं नाही? तुम्ही आम्हाला का सोडून गेलात? आणि मग तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते तर रुपाली पुन्हा तिला विचारू लागते की नेत्रा, सांग ना गं, मला नेमकं काय झालं ते? तर नेत्रा सरळ तिचा गळा दाबत्याने म्हणते की विरोचका, तू जिवंत कसा? मी तर तुझा वध केला होता ना, मग तू परत जिवंत कसा झाला? तर रुपाली म्हणत असते की अगं नेत्रा, हे काय करतेस तू? मला त्रास होतोय, तू माझा गळा का दाबतीये? आणि कोण आहे हा विरोचक? त्यामुळे नेत्रा चिडून तिला सोडून देते। तर रुपाली शेखरकडे जात म्हणते की शेखर, बघा ना नेत्रा कशी वागतीये, मी तिची सासू आहे ना, मग ती माझ्याशी असं का वागतीये? आणि मग तेवढ्यात शेखर तिचा हात पकडतो आणि तिला सांगतो की तू या घराबाहेर निघून जा। त्यामुळे रुपाली म्हणते की शेखर, हे काय करताय तुम्ही? तुम्हाला मी या घरात नको आहे का? आणि मग त्यानंतर ती रडतच अद्वैतकडे जाते। त्याला म्हणते की आधी बघ ना शेखर माझ्याशी कसं वागत आहे, तू तर माझा मुलगा आहे ना, तू तरी माझ्याशी बोल, मी आई आहे तुझी। मात्र त्यावर अद्वैत चिडून म्हणतो की तू माझी आई नाही आहे, ती ममता राज्याध्यक्ष माझी आई आहे, तू तर आई म्हणण्याच्या लायकीची सुद्धा नाही। आणि ते ऐकून रुपालीला तर मोठा धक्काच बसतो। ती हात जोडून म्हणते की अद्वैत, लायकी नको रे काढू, मी आई आहे तुझी, मी तुला लहानाचं मोठं केलंय, तू का असा वागतोय? तनू आणि तेजसपेक्षा जास्त जीव तर मी तुला लावलाय। आणि मग ती तनूला म्हणते की बाळा बघ ना,
आधी माझ्याशी कसा बोलतोय ते. तर तनू मोठ्याने ओरडून म्हणतो की तू का आली आहेस इथे, तू जा आमच्या आयुष्यातून निघून. आणि तनूचं असं बोलणं ऐकून मोठमोठ्याने तेजसला आवाज देऊ लागते आणि त्यावेळी फाल्गुनी सांगते की तेजस घरात नाही आहे आणि तो इथे नाही आहे हेच बरं आहे, कारण तो जर इथे असताना तर त्याने तुझा जीव घेतला असता. आणि ते ऐकून रुपाली पुन्हा शेखरकडे जाते. ती म्हणते की शेखर, आपलं तर एकमेकांवर प्रेम आहे ना, मग तुम्ही तरी माझ्याशी असं नका ना वागू. मात्र शेखर म्हणतो की ती माझी घोडचूक होती, मी एका राक्षसासोबत लग्न करून त्याला या घरात घेऊन आलो होतो. त्यामुळे रुपाली म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, कोण राक्षस कोण विरोचक, मी रुपाली आहे तुमची. माझ्याकडून नेमकी काय चूक झाली आहे ते तरी सांगा मला. आणि त्यावेळी नेत्रा म्हणते की चूक तुझी नाही आहे तर चूक माझी आहे, माझ्याकडून चूक झाली तुझा वध करण्यात. आणि ते ऐकून रुपाली घाबरून म्हणते, वध करण्यात म्हणजे तुम्हाला मला मारून टाकायचं आहे का. आणि मग त्यानंतर ती म्हणते की ठीक आहे, तुम्हाला मी या घरात नको आहे ना, मग मी नाही राहणार इथे. आणि ती रडतच तेथून निघून जाते. तर घरातील सगळ्यांनाच हे सत्य होतं की स्वप्न हेच कळत नाही. केतकी धावतच नेत्राकडे जात तिला विचारते की नेत्रा, हे काय आहे सगळं, तुम्ही विरोचकाचा वध केला होता ना, मग तो जिवंत कसा. पण नेत्रा काही उत्तर देत नाही. तर दुसरीकडे फाल्गुनी इंद्राणी आणि अद्वैतला देखील हाच प्रश्न विचारत असते, पण त्यांच्याकडे सुद्धा या प्रश्नाचे उत्तर नसते. आणि मग फाल्गुनी नेत्राकडे जाते, पण नेत्राला काय बोलावं ते सुचत नाही. ती तर पूर्णपणे खचून गेलेली असते. आणि मग ती इंद्राणीला जाऊन म्हणते की आत्या, नक्कीच आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे. आणि मग त्यानंतर ती इंद्राणी आणि अद्वैत लगेच रुपालीच्या पाठोपाठ जातात. त्यानंतर मग रात्री शेखर त्याच्या रूममध्ये जातो. तर रुपालीने ती रूम पूर्णपणे आवरून ठेवलेली असते, तिथे मोगऱ्याची फुलंसुद्धा असतात. आणि ते सगळं काही बघून शेखर खूप चिडतो. तो बेडवर न बसता खाली जमिनीवरच बसतो आणि मनाशी विचार करत असतो की विरोचक परत कसा आला. नेत्रा आणि इंद्राणीने तर त्याचा वध केला होता, मग हे सगळं काय आहे. तितक्यात केतकीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती देखील रडतच म्हणत असते की भाऊजी, विरोचक परत कसा काय आला. आणि ती रुपाली वहिनी आधीसारखी का वागत होती, ती असं का दाखवत होती की तिला काहीच आठवत नाही आहे. त्यावर शेखर म्हणतो की केतकी, मलाही काहीच कळत नाही आहे, पण आता नेत्रा आणि इंद्राणी गेले आहेत ना, आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. मात्र बराच वेळ झालेला असतो, त्यामुळे ते दोघेही घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.